कल्याणपुर की रहने वाली अश्विनी राजेंद्र गोवाले की सभी ओर से प्रशंसा हो रही है, क्योंकि इस देश की होनहार बेटी ने फिर एक बार नारी जाति का नाम रोशन किया है। इस कुमारी ने सेंट्रल गवर्नमेंट में प्रोजेक्ट एसोसिएट CDA-C की नौकरी हासिल की है, जिसके उपलक्ष्य में इस युवती के घर जाकर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंबोरे तथा तरुण ज्येष्ठ नागरिक मित्र मंडल की ओर से अश्विनी गोवाले का सत्कार गुण गौरव किया गया। लक्ष्मणराव अंबोरे अनिल सरदार ने पुष्पगुच्छ देकर इस लड़की को भेंट वस्ती देकर उसके उज्जवल भविष्य की मंगल कामनाएं की है तथा भेंट वस्तु देकर अश्विनी को उसकी सफलता पर शुभकामनाएं भी दी है। इस मौके पर अन्य लोगों के अलावा वसंत सर रोकड़े, दिलीप वानखेड़े, प्रकाश शिंदे, श्याम कामले, उत्तम खरे, विलास साबले, सुभाष चिकने, भीमा उगड़े, राजेंद्र भालेराव, देवानंद गांगुर्डे, पंडित सुरवाड़े, शांताराम पगारे, बाबूराव गिरकर, रमेश दगड़े, बालू रण सिंह तथा मुस्तफा भाई शेख इत्यादि मान्यवरों ने अश्विनी को उसके भविष्य के लिए शुभकामनाएं दी है और उसका बहुत बहुत गुण गौरव किया है। सर्वात पहिले मी मॉडेल स्कूलमध्ये होती, 2nd पासून 10th पर्यंत। मग त्याच्यानंतर मॉडेल कॉलेजमध्ये होती, मग तिथे 2 इयर्स झाले 12th पर्यंत। 12th मध्ये पण माझे खूप चांगले पर्सेंटेज होते, सायन्स घेतलेलं मी। मग त्याच्यानंतर BE इंजिनिअरिंग करायचं होतं मला, विवेकानंद एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूरमधून केलं मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये। आणि त्याच्यानंतर तिथे पण माझे पर्सेंटेज खूप चांगले होते, 9.5 होतं ओव्हरऑल माझं CGPA। त्याच्यानंतर मी एक एक्झाम दिली CCCAT म्हणून, त्याच्यामध्ये जास्त मला माहीत नव्हतं, बट मी CDAT म्हणून एक माहीत होतं की एक खूप चांगली डिग्री आहे, माहीत नव्हतं की मला भेटेल, बट लकीली मी क्लिअर केली ती एक्झाम। आणि त्याच्यानंतर मला CDATमध्ये DTS कोर्स भेटला, सायबर सिक्युरिटीचा कोर्स येतो, तर तो 6 मंथ्सचा असतो आणि खूप हेक्टिक असतो। त्याचं 8 तास कधी कधी 2-2 वाजेपर्यंत रात्रीपर्यंत आम्ही अभ्यास करायचो। आणि त्याच्यानंतर असं एक एक्झाम असते फायनल, त्याची प्रॅक्टिकल एक्झाम 5 दिवसाचे, 2-2, 4-4, 5-5 एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये। ते क्लिअर केले आणि बरोबर 2nd इंटरव्ह्यूमध्येच मी क्लिअर झाली आणि ते पण CDATमध्ये सिलेक्शन झालं माझं। प्रोजेक्ट असोसिएट म्हणून जॉब रोल आहे आणि त्याच्यामध्ये असे प्रोजेक्ट्स असाईन होतात सायबर सिक्युरिटी रिलेटेड, की वेबसाईट कशी हॅक नाही व्हायला पाहिजे, कशी सिक्युअर राहायला पाहिजे, त्याचा डेटा नाही गेला पाहिजे, ते सगळं आम्हाला हँडल करावं लागतं। आज हीच माझी तुझ्या यशाबद्दल सगळे सत्कार करायला आलेत, काय सांगणार? मी खूप जास्त आभारी आहे सगळ्यांची। माझे फॅमिलीनी खूप सपोर्ट केला आहे मला, माझ्या पप्पांना एवढा चांगला मित्रपरिवार आहे, त्याची मला खूप असं हे प्राऊड फील होते की माझ्या पप्पांना इतका चांगला मित्रपरिवार आहे। आमचा फॅमिली खूप जास्त लकी आहे, मी सांगते समजते की इथे एवढा छोट्याशा जागेत त्यांनी मला मोठं केलं आहे। त्यांनी एक गोष्टीसाठी मला मना नाही केलं की तू हे नको करू, ते नको करू। त्यांनी लहानपणापासून तुला जे करायचं आहे, भले किती पण त्याची कोर्सची फीज असो, तुला करायचं आहे, तू माहीत आहे आम्हाला, असं पण नाही बोलले की तू चांगलं करशील वाईट करशील, तू चीज करशील, त्याचं ते माहीत होतं त्यांना। आणि खरंच तुम्ही एवढे सगळे आले इकडे, आम्ही सगळ्यांकडून, माझ्या फॅमिलीकडून, सगळ्यांकडून आम्ही खूप आभारी आहोत। या ठिकाणी आमचे मित्र गोवाले सर यांची मुलगी अश्विनीताई तिने कल्याण या शहरामध्ये चांगलं यश प्राप्त केलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तिला ऑफिसर म्हणून जॉब लागलेला आहे। मित्रांनो, या देशामध्ये मनुस्मृतीने या बहुजनांना गुलाम बनवलं, मनुस्मृतीने या देशात बहुजनांना गुलाम बनवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्वसामान्यांना, बहुजनांना, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला राजा बनवलं। म्हणून म्हणतो, भीमरायानं गुलामगिरीला पायी तुडवलं, भीमरायानं गुलामगिरीला पायी तुडवलं,
पायी तुडवल तुला र माणूस घडवल, पायी तुडवल तुला र माणूस घडवल, महाडच्या चौदार तळ्यावर वैऱ्याला रडवल, महाडच्या चौदार तळ्यावर वैऱ्याला रडवल, वैऱ्याला रडवल तुला र माणूस घडवल. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तसेच संत तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वप्रथम यांना आम्ही सगळ्यांच्या वतीने आम्ही वंदन करतो. आणि ह्या सर्व महापुरुषांच्या लढ्याचं यश आज आमच्या अश्विनीताईंनी घेतलेलं आहे, ते घेऊन दाखवलेले आहे. आणि त्याचं सगळ्यांच्या आज कल्याणमध्ये सगळे रती महाराज सगळे दिग्गज जी माणसं तिच्या यशाच्या कौतुकासाठी या कल्याण शहरामध्ये हे केलेलं आहे. आणि तिने कल्याण शहराचं नाव बाबासाहेबांमुळे यात बाबासाहेब आंबेडकरांचं एक सावित्रीबाई फुले सावित्रीबाई श्री उद्धाराचे जनक, पदवी आहे. सावित्रीबाई फुले श्री उद्धाराचे जनक. हा कल्याण शहराचं तिने महापुरुषांच्या यशाचं एक सोनं करून दाखवलंय. त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीने ताईचं आणि असं लेकरू घडवलं म्हणून त्यांच्या आईचं आणि त्यांच्या वडिलांचं सुद्धा आम्ही सगळ्यांच्या वतीने एक या कल्याण शहरामध्ये एक नवतरुण म्हणून मित्रमंडळ आहे. त्या मित्रमंडळाचे सभासद आहेत सगळे. मित्रमंडळ नवतरुण नाव आहे पण सगळे 60च्या वरती आहेत. तरुणांना लाभेल असं काम करतात. तरुण ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, तरुण ज्येष्ठ याच्यात तरुण पण आहेत आणि ज्येष्ठ पण आहेत. आणि सगळ्यांच्या म्हणून तरुण वतीने ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ. आणि हे जे असं नावाचं मंडळ ना तुम्हाला ठाणे जिल्ह्यात मिळणार. फक्त हे एकमेव मी चॉईस केलं, ठाणे जिल्ह्यात मिळणार. हा तसंच ज्येष्ठ जास्त आहेत, तरुण मी स्वतः स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष अनिलजी सरदार साहेब आणि आमचे सगळे पदाधिकारी यांच्या वतीने आमच्या ताईला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या आईला शुभेच्छा देतो, त्यांच्या वडिलांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.